आज हा लेख मला सुचला आणि लगेच मी तो आपण सादर करतो. मी लिहिलेला लेख. ह्या लेखाला मी नाव दिले सर्व शुभ दिवस. सर्व शुभ दिवस. तर अशी एखादी मोठी फॅमिली कुठे असेल का बरं? समजा 4 भाऊ, त्यांच्या 4 बायका, म्हणजे जावा. त्या प्रत्येकाचे 2-2, 3-3 लेकरं वगैरे वगैरे. या सर्वांचे जन्मदिवस म्हणजे डेट ऑफ बर्थ हे शुभ दिनाचे आहेत. असा दुर्मिळ योगायोग कुठे पाहायला मिळेल का? समजा एक भाऊ, तो मकर संक्रांतीच्या दिवशी जन्माला. दुसरा भाऊ, त्याची बर्थ डेट 26 जानेवारी आहे. तिसरा भाऊ, त्याचा जन्म गजानन महाराजांच्या प्रगट दिनीच झाला. आणि चौथ्या भावाचा जन्म महाशिवरात्रीला झाला. आता त्यांच्या 4 बायका घ्या, 4 जावा. पहिलीचा जन्म धुलीवंदनाच्या दिवशी झालेला आहे. दुसऱ्या जाऊबाईची बर्थ डेट गुढीपाडव्याच्या दिवशीच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ती जन्मली. तिसरीचा जन्म रमझान ईदच्या दिवशी झाला. चौथी जाऊ ही रामनवमीच्या दिवशी जन्मलेली आहे त्या दिवशी. आता पहिल्या जोडप्याला समजा 2 मुलं झाले. पैकी एका मुलाचा जन्म आंबेडकर जयंतीच्या दिवशी झाला आणि दुसरा मुलगा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जन्माला. दुसऱ्या भावाला 2 मुली आहेत. पहिल्या मुलीचा जन्म मोहरमच्या दिवशी झाला आणि दुसरीचा जन्म वटपौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यानंतर तिसऱ्या भावाचे पहा, त्याला 3 लेकरं आहेत. पहिल्याचा जन्म 15 ऑगस्टला आहे. दुसऱ्याचा जन्म नागपंचमीच्या दिवशी आहे आणि तिसरे लेकरू जन्मले त्या दिवशी पोळा होता. आता चौथ्या भावाचे बघा, त्याला देखील 3 अपत्य आहेत. पहिल्या मुलाचा जन्म गणेश चतुर्थीला झाला. दुसऱ्याचा जन्म दसऱ्याच्या काळात घटस्थापनेच्या दिवशी झाला. तिसरी मुलगी होती ती दिवाळीला नरक चतुर्दशीच्या दिवशी जन्मली. आता हे सगळं झालं या 4 भावांचे, त्यांच्या 4 बायकांचे आणि या सर्वांच्या लेकरांचे जन्मदिवस. पण आता हे सगळे 4 भाऊ जे आहेत त्यांचे वृद्ध आईवडील, म्हणजेच या 4ही बायकांचे सासू सासरे आणि या सर्व नातवंडांचे आजोबा व आजी. तर या आजोबाचा जन्म ख्रिसमसच्या दिवशी झालेला आहे, म्हणजे नाताळच्या दिनी. आणि त्या आजीचा जन्म केव्हा झाला आहे, तर तो दत्त जयंतीच्या दिवशी. आता पहा, या फॅमिलीतील सर्व मेंबर्स जे आहेत त्यांच्या सर्वांचा जन्म कोणत्या ना कोणत्या शुभदिनीच झालेला आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शुभदिनी जन्म घेतलेला किंवा घेतलेली आहे. तर आपल्या सबंध भारत देशात अशी एक तरी फॅमिली आहे का? कारण ही आमची फक्त कल्पना आम्ही मांडली आहे.